हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 4चं जे इंटेलिजन्स टेस्ट आहे 100 मार्क्सचं, त्याची एक्सरसाइज आपण सुरुवात करणार आहोत सोडवायला. त्याचा फर्स्ट एक्सरसाइज आपण सोडवणार आहोत आज, एक्सरसाइज 1.1. चला फर्स्ट क्वेश्चनपासून सुरुवात करूयात. बघा पहिला क्वेश्चन काय आहे. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स LPOCMYI अँड सिलेक्ट द मिडल लेटर ऑफ दिस वर्ड. आता बघा ह्याच्यातनं कुठला लेटर तयार होतो, ह्याच्यातनं मिनिंगफुल वर्ड कुठलं तयार होत आहे, तर ते आहे ऑलिम्पिक. OLYMPIC. आणि काय विचारलंय, सिलेक्ट द मिडल लेटर ऑफ दिस वर्ड. मग मिडल लेटर कुठला येतं, इथे एम येत आहे. इथे ऑप्शन येईल सेकंड. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. इन द सेंटेन्स इट स्टार्टेड रेनिंग हेविली when I left the office and walked to the station to catch a train to my house. How many words each of the 7 letters are there? म्हणजे 7 लेटर असलेला वर्ड किती आहेत हे विचारलंय. चला बघूयात आपण. इथे इट किती आहे, 2 लेटर आहे. स्टार्टेड बघा 1 2 3 4 5 6 7 7 लेटर्स आहे. रेनिंग पण 7 लेटर आहे. हेविली पण 7 लेटर आहे. वेन 4 लेटर. लेफ्ट 4 लेटर. द 3 लेटर. ऑफिस बघा 6 लेटर आहे. अँड वॉक किती लेटर आहे, 6 लेटर आहे. टू द स्टेशन. स्टेशन बघा 7 लेटर आहे. टू कॅच 5 लेटर आहे. 5 लेटर. माय आणि हाऊस हे 5 लेटर. म्हणजे 7 लेटर सर्वात जास्त आहे. काय विचारलंय, 7 लेटरचे आपल्याला काउंट करायचे फक्त. सो 1 2 3 अँड स्टेशन हे 4. सो 4 टाइम्स. इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला थर्ड क्वेश्चन बघूयात. चला क्वेश्चन 3 बघूयात. इनसाइड अवर गार्डन वी हॅव मेड अ नाईस अँड प्रिटी लिटिल पूल. In this line, how many words made of 4 letters and 6 letters respectively do occur? म्हणजे रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, आधी 4 लेटर्सचे किती आले तो इथे पहिल्या नंबरला असणार आहे आन्सर, आणि नंतर 6 लेटरचे सेकंड नंबरला असणार आहे. चला आधी मग 4 लेटर्सचे आपण बघूयात. इनसाइड बघा किती आहे, 6 लेटर्स आहे. आवर 3 लेटर्स. गार्डन 6 लेटर्स. वी हॅव 4 लेटर. मेड 4 लेटर्स आहे. नाईस 4 लेटर. अँड प्रिटी आता हे 6 लेटर्स आहे. लिटिल बघा किती लेटरचं आहे, 6 लेटरचं. पूल 4 लेटरचं. मग आता 4 लेटरचे काउंट करूयात आपण. 1 2 3 4. सो पहिला आकडा काय येणार आहे, 4. आणि 6 लेटरचे बघा 1 2 3 अँड 4. म्हणजे 4 अँड 4. सो इथे कुठला ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला फोर्थ क्वेश्चन बघूयात. मेक्स एम्प्टी अँड नॉईज व्हेसल मच. Form a meaningful proverb from the given words. Make a series of letters at the odd places in this sentence and which is the letter at the 4th place from the left of the series. ठीक आहे. एवढा मोठा क्वेश्चन बघून गोंधळून जाऊ नका, घाबरू नका. आधी आपण मिनिंगफुल प्रोवर्ब तयार करून घेऊयात. तर सुरुवात कशाने होणार आहे बघा. चला सुरुवात बघा कशापासून होणार आहे, ॲन पासून होणार आहे. ॲन एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईज. ठीक आहे. हे मिनिंगफुल प्रोवर्ब आपलं तयार झालं. आता प्रश्न काय विचारलाय, मेक अ सिरीज ऑफ लेटर्स ॲट द ऑड प्लेसेस इन दिस सेंटेन्स. ऑड प्लेसेसला कुठलं आहे, म्हणजे ऑड नंबरला, म्हणजे 1 3 5. ठीक आहे. सो हे एक ऑड प्लेसला आहे, 1 नंबरला आहे. हे 2 नंबर इवन. सो हे 3 ऑडला आहे. नंतर M 4 नंबरला आहे. P ऑडला आहे. त्याच्यानंतर T इवन नंबरला आहे आणि Y ऑड नंबरला आहे. तर आपल्याला काय विचारलंय की 4th प्लेस. त्यामुळे आपण इथेच थांबूयात 4th प्लेसला. सो 4th प्लेसला कुठलं येणार आहे, 1 2 3 आणि 4. म्हणजे 4th प्लेसला कुठलं येणार आहे, Y लेटर येणार आहे. सो इथे ऑप्शन 4 मार्क करा, Y. ठीक आहे. चला पुढे बघा. इन द वर्ड अमृतसर विच लेटर्स ऑकर ॲट द प्लेसेस दॅट करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर्स. आता हा पूर्ण वर्ड बघा किती लेटरचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 लेटरचा. ठीक आहे. विच लेटर्स ऑकर ॲट प्लेसेस दॅट करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर्स. आता हा अमृतसर जर 8 लेटर्स आहे, म्हणजे ए आहे. ठीक आहे, इथे बुकमध्ये सोडून दाखवते. AMRITSAR अमृतसर. ठीक आहे. म्हणजे हे 1 नंबरला आहे, हे 2, हे 3 4 5 6 7 आणि 8. तर आता यातील प्राईम नंबर कुठले आहेत बघा. 2 हा प्राईम नंबर आहे.
3 हा प्राईम नंबर आहे, 5 प्राईम नंबर आहे आणि 7 प्राईम नंबर आहे. ठीक आहे, एवढे 4 प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे मग नंबर ह्या प्राईम नंबरपासून काय वर्ड तयार होतो. सो आपण लिहून घेऊ इथे MRTA. ठीक आहे, MRTA. म्हणजे मग कुठला ऑप्शन आहे बघा, MRTA फोर्थ ऑप्शन आहे. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला 6th क्वेश्चन बघूयात. इफ द लेटर्स ऑफ द वर्ड प्रोडक्टिव्ह आर रिटर्न इन अ रिव्हर्स ऑर्डर, विच लेटर विल ऑकर ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट हँड. रिव्हर्स ऑर्डर म्हणजे काय, ई पासून लिहायला सुरुवात करायची. तर इथेच दाखवते मी. ई नंतर येईल VITCUDOR आणि P. आता प्रश्न काय विचारला, विच लेटर विल ऑकर ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट एंड. राईट एंड पासून थर्ड प्लेसला कुठला आहे, ओ आहे. सो आन्सर काय येणार आहे, ओ. इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. कळलं ना, राईट एंड हा ही लेफ्ट पासून आहे, हे राईट पासून आहे, तर राईट एंड पासून थर्ड प्लेसला. सो येणार आहे ओ. चला या सिरीजमध्ये काय विचारलंय, विच लेटर ऑकर द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. कुठला लेटर मॅक्झिमम नंबर टाइम दिसतोय, टी बघा 1 टाइम आपण क्रॉस करूया 2 टाइम, झालं एवढंच आहे. ठीक आहे, टी आहे 2 टाइम्स. बी बघा 1 2 3 4 5, बी आहे 5 टाइम्स. आता एल बघूयात 1 2 3 4, एल किती आहे 4 टाइम्स. सी बघूयात 1 2 3, सी फक्त 3 टाइम्स आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, जी आहे 1 आणि 2, फक्त जी किती आहे 2 टाइम्स आहे. मग सर्वात जास्त कुठला आहे, बी फक्त 5 टाइम्स आहे. सो आन्सर काय येणार आहे, बी. फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. अर्न लर्न 9 अंडर फाइंड रेंट फनी कनिंग, विच लेटर्स डू ऑकर 12 टाइम्स अँड 5 टाइम्स रिस्पेक्टिव्हली इन द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन अबो. ठीक आहे, 12 टाइम्स आणि 5 टाइम्स रिस्पेक्टिव्हली, म्हणजे पहिला जो लेटर असणार आहे तो 12 टाइम्स आला पाहिजे आणि दुसरा आहे तो 5 टाइम्स. चला आता मग आपण सर्च करूयात. ई लेटर बघा किती टाइम्स आलाय, 1 2 3 4 5, बस. ई किती वेळ आलाय, 5 टाइम्स आलाय. आता ए बघूयात 1 2, कुठेच नाही, ए फक्त 2 टाइम्स आलाय. ठीक आहे, आर बघूयात 1 2, त्याच्यानंतर 3 4 टाइम्स आलाय. आर किती वेळ आलाय, 4 टाइम्स. त्याच्यानंतर कुठला आहे, एन. एन बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, एन आलाय 12 टाइम्स. म्हणजे तर आपलं आन्सर एक तर हे असू शकतं किंवा हे असू शकतं. ठीक आहे, नाही आर तर आपला किती आलाय, एन आणि ई तर आपण अजून फाइंड नाही केला. आपण आर फाइंड केलाय 4 टाइम्स आलाय आणि आपल्याला काय हवंय 5 टाइम्स, म्हणजे ई नक्कीच 5 टाइम्स आला असेल. तरी पण आपण एकदा काउंट करूयात, पण आन्सर हेच असणार आहे. चला ई, हां हे काय, ई आपण आधी ऑलरेडी बघितलेलं आहे 5 टाइम्स, म्हणजे आन्सर काय येणार आहे, एन अँड ई. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन द वर्ड सुपरमॅन, विच इज द लेटर ॲट द थर्ड प्लेस टू द राईट ऑफ द लेटर ई. ई लेटर एकदाच आहे. ठीक आहे, टू द राईट, ईच्या राईट साईडला थर्ड प्लेसला कुठलं लेटर आहे. आता ईची ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे. सो MARMA हे येणार आहे. चला मग इथे कुठलं आपण लेटर आन्सर यायचं आहे, थर्ड नंबर ए. कळलं ना तुम्हाला. मी एकदा परत सांगते. ईच्या इथे बघा शेवटपासून सुरुवात करायची. प्लेस टू द राईट साईड ऑफ द ई, ईच्या राईट साईडला कितवा लेटर हवा आहे आपल्याला, थर्ड प्लेसला कुठला आहे. सो 1 2 आणि 3, ए लेटर आहे. हा आन्सर ए आलाय. चला नेक्स्ट बघा. द हंग्री टायगर सून गॉट इट्स प्रे. I cannot get through the examination this year. Wash the clothes properly to get out its stains. It was above get together of the old classmates. In which of the following option the correct meaning of the group of word does not appear?
आता नीट हे वाचा हा. द हंग्री टायगर सून गॉट इट्स प्रे. सो इथे चुकीचं काही नाहीये हा. गॉट इट्स प्रे हे बरोबर आहे. आय कॅनॉट गेट्स, प्रश्न बघा काय विचारलाय. करेक्ट मिनिंग ऑफ द ग्रुप वर्ड डज नॉट अपियर. म्हणजे आपल्याला जे करेक्ट नाहीये ते शोधायचंय. आय कॅनॉट गेट थ्रू द एक्झामिनेशन दिस इयर, म्हणजे मी ह्या एक्झामिनेशन करू शकणार नाही यावेळेस. सो हे पण बरोबर वाटतंय. वॉश द क्लोथ प्रॉपरली टू गेट आउट इज टेन्स. क्लोथ नीट प्रॉपरली वॉश केले तर त्याचे टेन्स निघून जातील. सो हे पण बरोबर आहे. इट वॉज अबव गेट टुगेदर ऑफ द ओल्ड क्लासमेट्स. तर इथे हे बघा, हे अबव चुकीचं आहे. ठीक आहे, गेट टुगेदर. इट वॉज काय यायला पाहिजे इथे, इट वॉज अ गेट टुगेदर ऑफ ओल्ड क्लासमेट्स. हा, हे अबावचं इथे काही काम नव्हतं. ठीक आहे, सो इथे हे चुकीचं आहे. सो गेट टुगेदर आणि फोटोग्राफ, म्हणजे इथे बघा फोटोग्राफ हवा होता इथे, ते इथे नाहीच आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. इथे बघा सगळ्याचे मिनिंग दिलेले आहेत. गेट थ्रू म्हणजे पास, गेट आउट म्हणजे रिमूव्ह, गॉट ॲट म्हणजे अटॅक. ठीक आहे, तर इथे गेट टुगेदर आणि फोटोग्राफ हे काहीतरी मिसमॅच होतं इथे. सो ऑप्शन डी म्हणजे ऑप्शन हे डी हे चुकीचं आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल आन्सरमध्ये. नेक्स्ट बघा. ड्यू टू हेवी रेन द बेली ऑफ द रिव्हर स्वेल्ड बियॉन्ड इट्स लिमिट. आय एनक्लोज द माउथ ऑफ द बॉटल विथ अ कॉर्क. He broke the eye of the coconut and took out the water inside it. Speak carefully, the walls also have ears. In which the above sentences the body organ plays its own role. ओन रोल म्हणजे इथे कुठला असा इथे सेंटेन्समध्ये कुठला असा बॉडी ऑर्गन आहे जो तिथे खरंच तिथे त्याची यूज केला गेलेला आहे. आता इथे बघा, ड्यू टू हेवी रेन द बेली ऑफ द रिव्हर स्वेल्ड बियॉन्ड इट्स लिमिट. तर रिव्हरला बेली हे बॉडी ऑर्गन आहे का त्याचं, नाही. सो हे फर्स्ट मध्ये येणार नाही. आय एनक्लोज द माउथ ऑफ द बॉटल विथ अ कॉर्क. ठीक आहे, सो हे बॉटलचं माउथ येईल इथे. ठीक आहे, सो हे पण येणार नाही. हे आपल्याशी रिलेटेड आहे, म्हणजे माणसांच्या बॉडी ऑर्गन कुठले इथे त्याचा खरंच इथे यूज केलेला आहे ते विचारलंय. ही ब्रोक द आय ऑफ द कोकोनट. ठीक आहे, कोकोनटला जे तीन तुम्हाला हे दिसतात वरती, आय आपण म्हणतो, आय ऑफ द कोकोनट म्हणतो. अँड टूक आउट द वॉटर इनसाइड. सो हे पण येणार नाही. स्पीक केअरफुली द वॉल्स ऑल्सो हॅव इयर्स. आता द वॉल म्हणजे इथे खरंच वॉलला इयर आहे का नाही इथे, म्हणजे ह्याचा अर्थ कोणीतरी वॉलच्या पलीकडनं आपलं बोलणं ऐकतंय, म्हणजे हे इयर्स इथे बरोबर यूज केलेलं आहे. बॉडी ऑर्गन इथे बरोबर यूज केलेलं आहे. सो इथे येईल इयर्स आन्सर. मग इथे फोर्थ ऑप्शन येईल करेक्ट. इथे मार्क करा फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा. PL. आता हे वर्ड सिरीज दिलेली आहे. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स at the places which correspond to the prime number. Which letters occur at the middle place of this word. म्हणजे फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम दिस लेटर. आधी आपल्याला मिनिंगफुल वर्ड तयार करायचं आहे ह्याच्यातनं. ओके, इथे काय सांगितलंय, फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स ॲट द प्लेसेस विच करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर. ठीक आहे, म्हणजे ह्या आधी सगळ्या आपण ह्याला नंबरिंग करून घेऊयात. मग हे 1 असणार आहे P, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आता ह्याच्यातले प्राईम नंबर्स कुठले आहेत. 2, 3, त्याच्यानंतर 5, 7, त्याच्यानंतर डायरेक्ट 11. एवढे प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे, मग 2 नंबरला कुठला आहे, L आहे. 3 नंबरला आहे A, 5 नंबरला आहे C, 7 नंबरला आहे M आणि 11 नंबरला आहे E. आता ह्याच्यात एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा. तो कुठला तयार होईल बघा, इथे दिसतंय कॅमल तयार होईल. CAMEL. विच लेटर्स ऑकर ॲट द मिडल प्लेस ऑफ दिस वर्ड. ह्याच्यात मध्ये मिडल प्लेसला कुठला नंबर लेटर आलाय, M आलाय. सो इथे ऑप्शन येईल 4. चला नेक्स्ट बघा. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स अँड सिलेक्ट द मिडल लेटर. आता ह्याच्यातनं मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. बघा कुठला तयार होईल ते, GIVE आणि FOR. फॉरगिव्ह तयार होते FORGIVE. अँड सिलेक्ट द मिडल लेटर. मिडल लेटर कुठला आहे, G. सो इथे ऑप्शन येईल सेकंड. नेक्स्ट बघा. विच ऑफ द वर्ड डज नॉट बेअर द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड हेल्प. हेल्पला इथे सिमिलर मिनिंग कुठलं नाही, डज नॉट बेअर द सिमिलर मिनिंग. आता हेल्पला इथे बघा, एड म्हणजे काय, तर इथे एड म्हणजे सुद्धा हेल्प होऊ शकतं. फर्स्ट एड जे आपण म्हणतो. ठीक आहे, सो हे एड इथे हेल्प होऊ शकतं. असिस्ट करणे पण हेल्प होऊ शकतं. आणि बॅक म्हणजे काय, सपोर्ट.
बॅकअप वगैरे आपण असं म्हणतो ना, तिथे पण त्याचा हेल्प इथे अर्थ होऊ शकतो. फक्त मग कुठला होणार नाही, गिव्ह म्हणजे काय, देणे कुठलीही गोष्ट, टू हँड ओव्हर समथिंग. सो हे गिव्ह इथे होणार नाही. इथे मग आपल्याला काय विचारलं की डज नॉट बिअर म्हणजे कुठला ह्याला तर रिसेंबल होत नाही हेल्पला, तो गिव्ह. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. ओके, हाऊ मेनी वर्ड्स रायमिंग ॲज द वर्ड ओन ऑकर इन द लिस्ट गिवन बिलो. चला लेटर्स रीड करूयात आपण. ओन करता रायमिंग वर्ड लेटर्स आपल्याला हवेत. तर ब्राऊन ओन सारखा आपण रीड करतो का, नाही, त्यामुळे ब्राऊन होणार नाही. क्लाउन होणार नाही. फोन होऊ शकतं, फोन ओन, ठीक आहे. ड्राऊन, त्याच्यानंतर नोन हे होऊ शकतं. टाऊन होणार नाही. शोन होईल, ठीक आहे, शोन होईल. क्राऊन आणि डाऊन, डॉन किंवा असं हे होऊ शकतं. त्यामुळे किती लेटर झाले हे बघा, हे 1 2 3 आणि 4 झाले, ठीक आहे. सो इथे ऑप्शन 1 मार्क करा. चला नेक्स्ट बघा. द चेअरफुल आर्टिस्ट पेंटेड अ वायब्रंट सनसेट ऑन द पीसफुल बीच. इन द गिवन सेंटेन्स by how much the number of adjectives greater or lesser than the number of nouns. आता इथे पहिले नाऊन बघा कुठले कुठले आहेत. तर आर्टिस्ट हे नाऊन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सनसेट हे नाऊन आहे आणि बीच हे नाऊन आहे, ठीक आहे. तर किती आहेत नाउन्स, 3 आहेत. आणि ॲडजेक्टिव्ज म्हणजे त्याला डिस्क्राईब करणार. तर आर्टिस्ट कसा आहे, चेअरफुल, सो हे ॲडजेक्टिव्ह आहे. सनसेट कसा आहे, वायब्रंट, सो हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि बीच कसा आहे, पीसफुल, हे ॲडजेक्टिव्ह आहे. तर अजून किती ॲडजेक्टिव्ह आहेत, एवढेच आहेत, 3च ॲडजेक्टिव्ह आहेत. सो ॲडजेक्टिव्ह पण 3 झाले. मग प्रश्न काय विचारला, इन द गिवन सेंटेन्स बाय हाऊ मच नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ह ग्रेटर ऑर लेसर दॅन द नंबर ऑफ नाउन्स. त्यामुळे हे ऑप्शन इथे काय येणार आहे, इक्वल येणार आहे, कारण नाउन्स पण 3 आहेत आणि ॲडजेक्टिव्ह पण 3 आहेत, ठीक आहे. सो इथे ऑप्शन 3 मार्क करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन द वर्ड डेव्हलपमेंट बाय हाऊ मच द नंबर ऑफ वॉवेल्स इज ग्रेटर ऑर लेसर दॅन द कन्सोनंट्स. आता इथे बघा, वॉवेल्स म्हणजे काय, AEIOU. सो ई 2 आपण काउंट करूयात, वॉवेल्स किती आहेत, 1 2 3 4, बस 4 वॉवेल्स आहेत. किती आहेत वॉवेल्स, 4. आणि कन्सोनंट्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 कन्सोनंट्स आहेत 7. म्हणजे मग काय विचारलंय, बाय हाऊ मच नंबर ऑफ द वॉवेल्स इज ग्रेटर ऑर लेसर. वॉवेल्स कितीनी कमी आहेत, 3नी कमी आहेत. सो लेसर बाय 3. सो इथे ऑप्शन येईल 2. चला नेक्स्ट बघा. रन, सॅट, सिंग, जम्प, ब्रोक, प्ले, ड्रोव, कम, स्टॉप, एट. अमंग द वर्ड्स गिवन अबव हाऊ मेनी वर्ड्स ऑफ 3 letters and 4 letters रिस्पेक्टिव्हली रिप्रेझेंट द प्रेझेंट टेन्स. इथे हे सगळे वर्ड्स प्रेझेंट टेन्स कुठले रिप्रेझेंट करतात, कुठले वर्ड 3 letters आणि 4 letters. तर आता हे 3 letters बघा, रन हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, सॅट प्रेझेंट टेन्समध्ये आहे का, नाही. सिट हे प्रेझेंट टेन्स आहे याचं, सो हे येणार नाही. सिंग्स हे प्रेझेंट टेन्समध्ये येईल, पण हे किती आहे, 4 letter. सो हे 3 letter आपण इथे लिहून घेऊ. इथे 3, हे 4. जम्प, जम्प काय आहे, आत्ता प्रेझेंट टेन्समध्ये आहे, सो हे 4 जम्प येईल. ब्रोक, ब्रोकचं प्रेझेंट टेन्स काय आहे, वेगळा आहे. ओके, ब्रोकचा प्रेझेंट टेन्स आहे ब्रेक. त्याच्यानंतर प्ले, प्ले प्रेझेंटमध्येच आहे, सो हे किती आहे, 4 letter आहे. हे येणार नाही कारण हे पास्ट टेन्समध्ये आहे, ठीक आहे. ड्रोव, ड्रोव पण काय आहे, पण हे 5 letters आहे, सो आपल्याला नकोच आहे. कम, कम हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, 4 letter वर्ड आहे. स्टॉप प्रेझेंट टेन्समध्ये आहे, 4 letter वर्ड आहे. एट हे पास्ट टेन्समध्ये आहे, एटचं काय होतं, प्रेझेंट टेन्स ईट होतो, सो हे येणार नाही. अमंग, आता हे झालं, एवढे झाले. आपल्याला प्रश्न काय विचारला, हाऊ मेनी वर्ड्स ऑफ 3 letters and 4 letters रिस्पेक्टिव्हली रिप्रेझेंट द प्रेझेंट टेन्स. तर 3 letters बघा एकच आहे फक्त, आणि 4 letters 1 2 3 4 5 आहेत. सॉरी, सिंग्स होणार नाही कारण ते एस आहे, सो हे सिंग ते हे काउंट करू नका. सो 3 letters जे आहे प्रेझेंट टेन्स ते 1 आहे, 1. आणि 4 letterचे किती आहेत, 1 2 3 4. सो 1 and 4. सो इथे येईल 4th ऑप्शन. चला, इन द अबव सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द लेटर जे इमिजिएटली फॉलोड बाय टी बट नॉट
प्रिसिडेड बाय टी. ठीक आहे, जे इमिजिएटली फॉलोड बाय टी, म्हणजे जे नंतर लगेच टी येणार आहे, पण त्याच्या आधी काय नकोय, त्याच्या आधी टी नकोय. तर असं आपल्याला जे किती आहे ते फाईंड करायचे. आता इथे बघा, जे नंतर इथे टी नाहीये, सो हा जे येणार नाही. इथे ह्या नंतर टी आहे, आधी पण टी आहे, सो हे पण येणार नाही. इथे नंतर टी आहे पण आधी नाहीये, सो हे एकदा येईल. आणि इथे नंतर आहे आणि आधी पण आहे, सो किती वन्स येईल. म्हणजे 19चा आन्सर काय येईल, थर्ड, वन्स, एकदाच आलेलं आहे फक्त. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. अरेंज द वर्ड्स सिस्टीम, सिंटॅक्स, सिम्बॉल, सिमेट्री, सिम्पथी इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच विल बी द थर्ड इन दिस अरेंजमेंट. आता हे आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. तर पहिले बघा, सगळ्याचे दोन सेम आहेत, एस वाय एस वाय एस वाय एस वाय. ठीक आहे, सो थर्ड लेटरपासून आपण बघूयात. एस, एन, एम, एम, एम. आता इथे एम आणि एम या तिन्हीमध्ये एम 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 आहे. ठीक आहे, मग आपण फोर्थ लेटर इथे बघणार. आपण आता इथे फोर्थ लेटर बी आहे, इथे एम आहे आणि इथे पी आहे. म्हणजे मग पहिलं कुठलं येणार, सिम्बॉल. सो सिम्बॉल हे फर्स्ट लेटर येईल. मग त्याच्यानंतर एम येतं, सो हे सेकंड लेटर येईल. आणि सिम्पथी थर्ड प्लेसला येईल. ठीक आहे, आणि ह्या दोघांमध्ये फोर्थ आणि फिफ्थ प्लेसला कुठलं येणार आहे, एन आधी येतं एसच्या, सो हे फोर्थला येईल आणि हे फिफ्थला येईल. मग आपल्याला काय विचारलंय की थर्ड लेटर कुठे येणार, तर कुठलं येणार, तर हे सिम्पथी. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ डू दे प्ले इन दिस सेंटेन्स विच लेटर ऑकर्स ट्वाइस इच. आता इथे बघा, ट्वाइस कुठलं आलंय, एच एकदा आला, इथे दोनदा आलाय. ठीक आहे, सो एच 2 टाइम्स आलाय. ओ 1 आणि 2 टाइम आलाय. डब्ल्यू एकदाच आलाय. ठीक आहे, तर इथे ओ पण आपण लिहून घेऊ 2 टाइम्स. आणि त्याच्यानंतर डी एकदाच आलाय, टी एकदाच आलाय, एच आपलं झालं, ई एकदाच आलाय, वाय एकदा आणि दोनदा आलाय. सो इथे वाय 2 टाइम्स. सो आपल्याला प्रश्न काय विचारला, ट्वाइस कुठलं लेटर आले, सो एच ओ वाय हे ट्वाइस 2 वेळा आलेत. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघा. विच लेटर्स ऑकर ॲट द मिडल प्लेस अँड द 9th प्लेस फ्रॉम द राईट एंड इन द अबव सिरीज. म्हणजे या सिरीजमध्येच आपल्याला ह्याचा काही वर्ड वगैरे तयार करायचा नाही. डायरेक्ट काय विचारलं, विच लेटर ऑकर्स ॲट द मिडल प्लेस अँड द 9th प्लेस टू द राईट एंड. इन द राईट एंड म्हणजे कुठला आहे, तर हा राईट एंड आहे. ठीक आहे, मग ह्या राईट एंडला 9th लेटर कुठला आहे, म्हणजे ह्या राईट एंड पासून 9th लेटर बघायचं आहे आपण. सो हे 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9th आहे बी. आणि काय विचारलंय, ॲट द मिडल प्लेस, मिडल प्लेसला कुठला आहे, तर इथे टोटल किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 आहेत, म्हणजे इकडे 6 जातील, म्हणजे 1 2 3 4 5 6 इकडे जातील आणि 6 इकडे जातील. म्हणजे मिडल लेटर कुठला आहे, के आहे. सो के आणि बी हे आपला आन्सर आहे. सो इथे बघा थर्ड ऑप्शन मार्क करा, इथे के अँड बी. नेक्स्ट बघूयात. इट वॉज ब्राईट सनी डे इन दिस सेंटेन्स विच इज द लेटर ॲट द 6th प्लेस फ्रॉम द लेटर डी टू इट्स लेफ्ट. चला मग आता इथे आपण काय बघायचं, पहिले लेफ्ट पासून डी कुठे आहे, तर हा डी इथे आहे. पहिलं तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे की फ्रॉम द लेटर डी. ठीक आहे, आता त्याच्या डीच्या लेफ्टला 6th प्लेसला कुठलं लेटर आहे, इथे बघा डी. आणि काय सांगितलंय, फ्रॉम द लेटर डी, म्हणजे डी सुद्धा काउंट करायचा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे कुठलं लेटर आहे, एस. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. फ्रॉम द लेटर डी विचारल्यामुळे डी सुद्धा इथे काउंटिंगला येणार आहे, आणि मग तेव्हा तिथपासून 6th लेटर. चला नेक्स्ट बघा. आय विल गिव्ह यू देअर बुक्स वेन दे रिटर्न टू अस. व्हॉट इज द डिफरन्स ऑफ लेटर्स बिटवीन द प्रोनाउन्स हॅव्हिंग द हायेस्ट अँड द लिस्ट नंबर ऑफ लेटर्स. आता इथे आधी आपण काय फाइंड करायचं, तर प्रोनाउन्स किती आहेत. आय हे प्रोनाउन आहे, त्याच्यानंतर यू हे प्रोनाउन आहे, देअर हे प्रोनाउन आहे, दे हे प्रोनाउन आहे, आणि अस हे प्रोनाउन आहे. ठीक आहे, म्हणजे किती प्रोनाउन आहेत, 1 2 3 4 अँड 5. आता त्याच्यातलं काय विचारलं, हायेस्ट अँड द लिस्ट नंबर ऑफ लेटर्स. हायेस्ट नंबर लेटर कशात आहे, देअरमध्ये किती आहेत, 5. आणि लिस्ट कशात आहे, तर आय मध्ये, म्हणजे 5 - 1. त्या दोघांचा डिफरन्स विचारला आपल्याला दोघांमधला. सो 5 - 1 होईल. सो येईल काय, आन्सर येईल 4. सो इथं आन्सर काय येणार आहे, 4. इथे मार्क करा. इथे मी मागे तुमच्या बुकमध्ये बघितलं, इथे आन्सर दिलेलं आहे 3, पण ते 3 चुकीचं आहे. त्यांनी काय केलेलं आहे,
5-2 केलेलं आहे, अस केलेलं आहे. त्यांनी आय हे प्रोनाउन धरलंच नाहीये, पण आपण आपल्याला सांगितलं काय लिस्ट नंबर ऑफ लेटर कशात आहे, कुठल्या प्रोनाउन मध्ये आहे, या आय मध्येच एकच आहे. सो 5-1 केल्यावर आन्सर 4 येतं. कधी कधी मागे सुद्धा या पुस्तकात जे आन्सर दिले त्याच्यातही कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक होतात, त्यामुळे आपण आपलं डोकं वापरून लॉजिक वापरून हे क्वेश्चन सोडवायचे. पूर्णपणे त्या मागच्या आन्सरवर डिपेंड नाही राहायचंय. ठीक आहे, चला पुढे बघा. Prepare meaningful word from the letters R, A, F, L, M, O, U. Which letter will be at the third place from the right side of the meaningful word? आता इथे वर्ड बघा काय तयार होतोय, फॉर्म्युला तयार होतोय, FORMULA. आता प्रश्न काय विचारलाय, विच लेटर विल बी ॲट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट साइड ऑफ द मिनिंगफुल वर्ड. फ्रॉम द राईट साइडला थर्ड प्लेस कुठला आहे, 1, 2, 3 यू आहे. ठीक आहे, सो आन्सर काय येणार आहे 2. नेक्स्ट बघा. Piku peacefully and patiently completed the paperwork prior to the prescribed period. How many times is the letter P followed immediately by the vowel? म्हणजे P नंतर लगेच वॉवेल कुठला कुठला आलेला आहे ते आपल्याला फाइंड करायचंय. चला इथे बघूया. आता P नंतर बघा इथे आय आलेला आहे, म्हणजे हे वॉवेल आहे, म्हणजे 1 टाइम आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे P आहे, इथे पण ई आलेला आहे, ई सुद्धा वॉवेल आहे. सो हे सेकंड टाइम आपण म्हणूयात. पीसफुली अँड पेशंटली. पी नंतर ए आलेला आहे, ए वॉवेल आहे का, आहे. वॉवेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना, ए, ई, आय, ओ, यू एवढे वॉवेल्स आहेत. ठीक आहे, सो इथे पण पी नंतर लगेच ए आलेला आहे. सो हे थर्ड टाइम झालं. कम्प्लिटेड. आता पी नंतर इथे एल आलेला आहे. ठीक आहे, सो हे वॉवेल नाही आहे, सो हे येणार नाही. द पेपर. पी नंतर इथे ए आलेला आहे, हा वॉवेल आहे, म्हणजे हे फोर्थ टाइम आलेला आहे. आणि इथे पण पी नंतर लगेच ई हा वॉवेल आलेला आहे, सो हे 5th टाइम झालं. पेपर वर्क प्रायर. पी नंतर आर आलेला आहे, पण आर हा वॉवेल नाहीये. प्रायर टू द प्रिस्क्राईब्ड. तर इथे पी नंतर आर आलेला आहे, आर सुद्धा वॉवेल नाही, सो हे येणार नाही. पिरियड. पी नंतर ई आलेला आहे, म्हणजे हा सुद्धा वॉवेल आहे, तो इथे 6 आहे. मग 6 टाइम्स आलेला आहे इथे, पण इथे आन्सरच नाहीये 6 नंबरला. ठीक आहे, सो इथे आपण 4th ऑप्शन आत्ता मार्क करूयात, पण आन्सर ऍक्च्युली आहे 6th. ठीक आहे, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे परत इथे. एक्झाममध्ये जर तुम्हाला इथे असं आलं तर तुम्हाला त्याचे फुल मार्क्स मिळतात, सो त्याची काळजी करू नका. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द गिवन वर्ड डज नॉट बेअर द सिमिलर मिनिंग ऑफ वर्ड मेक. मेक म्हणजे काहीतरी बनवणे, मग फॉर्म तर हे सिमिलर मिनिंग आहे ह्याचं. आपल्याला जे नाही आहे ते बघायचं आहे. असेंबल, प्रोड्यूस आणि रिपेअर. सो इथे असेंबल करणं म्हणजेच परत नवीन काहीतरी तयार करणं, प्रोड्यूस करणं म्हणजे नवीन तयार करणं, रिपेअर म्हणजे जी ऑलरेडी केलेली एखादी गोष्ट आहे ती रिपेअर करणं, खराब झालेली. सो इथे येईल 4th ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स R, E, R, S, C, P, T, E. Which letter is the adjacent to the middle letter on its left side in this meaningful word? ओके, आता इथे मिनिंगफुल वर्ड बघा काय तयार होईल. RESPECT, रिस्पेक्ट, PECT. विच लेटर इज द ॲडजसेंट टू द मिडल लेटर ऑन इट्स लेफ्ट साइड. पहिले तर मिडल लेटर बघा P आहे, आणि त्याच्या लेफ्ट साइडला काय आहे, S आहे. सो ऑप्शन काय येणार आहे 4th ऑप्शन S. नेक्स्ट बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन पेअर नॉट अपियर. कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल, ब्रिंग अप रेज, टर्न डाऊन रिफ्यूज, गिव्ह इन टेक. चला आता इथे बघा, कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल, हे बरोबर आहे ह्याचा मिनिंग. ब्रिंग अप अँड रेज हे पण ह्याचं बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही समजा आता चाइल्डचं उदाहरण घेतलं तर त्याला ब्रिंग अप रेज केलं त्याला, तर इथे दोन्हीचा अर्थ सेम होतो, मिनिंग बरोबर होतं. टर्न डाऊन रिफ्यूज हे सुद्धा बरोबर आहे. आणि इथे गिव्ह इन म्हणजे टेक. तर गिव्ह इन म्हणजे काय होतं, गिव्ह इनचा अर्थ होतो सरेंडर, म्हणजे कुठली गोष्ट करायला नाही म्हणणं किंवा ते हार मानणं, ह्याला गिव्ह इन म्हणतात. तर इथे तर सिमिलर मिनिंग ह्याचा टेक होणार नाही. सो इथे ऑप्शन काय येईल 4th ऑप्शन हे चुकीचं आहे. डज नॉट करेक्ट बघायचं आहे ना आपल्याला. सो इथे 4th ऑप्शन करेक्ट येईल. हे सगळे जे हे आन्सर बरोबर येणार नाही, त्याचे मिनिंग सगळ्याचे बरोबर आहेत. लास्ट बघा. इन द वर्ड प्रेझेंटेशन हाऊ मेनी टाइम्स इज अ वॉवेल इमिजिएटली फॉलोड बाय अ कॉन्सोनंट. आता वॉवेल, मग इथे बघा ई नंतर लगेच एस आलाय कॉन्सोनंट,
सो हे आहे. इथे ई नंतर परत एन आलाय, त्यामुळे हे पण येईल. 2 टाइम्स झालं. त्याच्यानंतर एन आहे, एन नंतर टी आहे, सो हे येणार नाही. टी आहे, टी नंतर लगेच काय आहे, आपल्याला काय हवंय, हाऊ मेनी टाइम्स इज अ वॉवेल इमिजिएटली फॉलोड बाय अ कन्सोनंट. म्हणजे ई नंतर हे जे वॉवेल आहे ई, त्याच्यानंतर लगेच कन्सोनंट आलेला आहे. ठीक आहे, हे वॉवेल आहे, ह्याच्यानंतर कन्सोनंट आलेला आहे. टी हा वॉवेलच नाही, त्यामुळे धरायचं नाही. ए हा वॉवेल आहे, ह्याच्यानंतर लगेच कन्सोनंट आलेला आहे, त्यामुळे हे होईल 1 टाइम, 2 टाइम आणि हे 3 टाइम्स. त्याच्यानंतर टी हा वॉवेल नाहीये, आय हा वॉवेल आहे. आय नंतर काय आलंय, पण ओ आलाय, ओ पण हा वॉवेल आहे, कन्सोनंट नाहीये, त्यामुळे हे येणार नाही, आय येणार नाही. इथे झालं टी झालं, टी नंतर आय आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आय नंतर ओ आलेला आहे, तर हा येणार नाही. ओ हा वॉवेल आहे, त्याच्यानंतर कन्सोनंट आलेला आहे एन, सो हे पण येईल. सो किती टाइम झालं, 1 2 3 अँड 4 टाइम. सो इथे आन्सर येईल 1. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. इथे आपलं एक्सरसाइज 1.1 संपलेला आहे. ह्याच्या आधीचे मॅथ्सचे 2 एक्सरसाइजचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. आता ह्याच्यानंतरचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तुम्हाला जर आवडला असेल, शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.